रंगीत अशी बारी झाली. थोडक्यात सांगते. पिंडदानाचं गोळो कसं असतं? पिंडदानाचं गोळो माहित आहे ना कसं आहे यार. त्या पिंडदान करून करून एक दिवस अवतार संपणार आहे तो. आणि खरोखर संपू गवा होतं. हा काय बोलतास आणि काय करतास एकाला तुझं रीत नाही मर्यादा. बोलल्यावर मग बरा हेंकाणी झोंबता आणि मग हे पर्सनल कमेंट करतास ना बुवा. पुढे सांगतास तुम्ही एक काम करा. हे त्याची मोठेपणा करतास ना त्यापेक्षा आता जे काही कार्यक्रम घेतला असेल ते आडवे राहा तुम्ही आणि हलवीत राहा तुम्ही. मला काय जायचं म्हणत नाही. सर्किट कसा असतं एखादा सैरभर तसा आता आपल्याला म्हणत नाही. फक्त काय समोरच्याची इधर ना कशी करायची हे यांच्याकडनं शिकायचं. थोडंसं धन्यवाद. अजूनपर्यंत या ठिकाणी तुम्ही सगळे थांबलात त्याबद्दल आभार मानते. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दोन्ही भावांना तुम्ही खूप सुंदर साथ संगत केला त्याबद्दल तुमचे आभार मानते. आणि थोडक्यात या ठिकाणी वेळ झालाय म्हणून मी थोडक्यात गजर घेऊन या ठिकाणी बारीची माझ्या सांगता करते. जर माझ्या मुखातून कोणता वाईट शब्द किंवा अपशब्द निघाला असेल तर लहानसमजून माफ करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.